ते मित्रांनो, एकक स्थानी 0 नसेल, एकक स्थानी 5 नसेल, मग अशा प्रकारच्या संख्येचा वर्ग तोंडी कसा करायचा याची पण एक ट्रिक आहे या ठिकाणी. आपण या उदाहरणामध्ये ती ट्रिक या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूयात उदाहरण 47 चा वर्ग. काय करायचं आहे, सुरुवातीला एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा आहे. डायरेक्ट 7 चा वर्ग किती लिहा, 49 लिहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा या ठिकाणी वर्ग 2 अंकी संख्या येत नसेल त्यावेळेस जर 1 अंकी संख्या आली त्याच्या अगोदर 0 लिहायचं, या ठिकाणी विसरायचं नाही. या ठिकाणी 2 अंकी वर्ग आल्यामुळे आपल्याला 0 लिहिण्याची गरज नाही. म्हणून या ठिकाणी 7 चा वर्ग 49 लिहिला. त्याच्यानंतर राहिलेली संख्या जी असेल त्याचा वर्ग त्याच्या अगोदर लिहून टाका. 4 चा वर्ग किती आहे, 16 आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी या 9 च्या खाली किंवा या संख्येच्या खाली 0 लिहून टाकायचं आहे. त्यानंतर काय करायचं, हा 4, हा 7 आणि हा 2 या दोन्हीचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 7 गुणिले 2 करा. या ठिकाणी 4 7 28, 28 दोन्ही 56 लिहून टाका 56. आणि यांची काय करायची, बेरीज करायची. 9 9 6 4 10 0 4 1 1 5 6 6 6 12 4 1 1 1 2 2209 हा कितीचा वर्ग आला, 47 चा वर्ग आला. आलं लक्षामध्ये. याच्यानंतर दुसरं गणित आहे 52 चा वर्ग. चला, एकक स्थानचा अंक किती आहे, 2. 2 चा वर्ग किती आला, 4. या ठिकाणी वर्ग 2 अंकी न आल्यामुळे त्याच्या अगोदर 0 लिहा. नंतर 5 चा वर्ग लिहा, 25. 25 ला 25. त्यानंतर काय करायचं, 4 च्या खाली 0 लिहायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी ह्या 3 चा गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 गुणिले 5 2 4 4 25 म्हणजे 5 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 5 गुणिले 2 20. या ठिकाणी लिहून टाका 20 आणि करा बेरीज. 404 0 ला 0 5 2 7 2 2 2704 हा 52 चा काय आला वर्ग. अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही प्रकारच्या संख्येचा वर्ग तोंडी या पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी ट्रिक आवडली असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.